एकंदर तुम्हाला माहिती आहे पावसाळा आता काही महिन्यातच या ठिकाणी चालू होईल, म्हणजे चालू झाल्यास जमा होईल या ठिकाणी. खरं तर आपल्याकडे सेल्सच्या प्रॉपर्टी आहेत, डिलिमिटेड कंडिशनमधल्या इमारती आहेत आणि पावसाळ्यात अनेक घटना घडत असतात, इमारत कोसळत असतात, कळलं, जीवितहानी या ठिकाणी होत असते. म्हणून आपण या ठिकाणी या बैठकीमध्ये सांगितलं की बाबा पूर्वी सर्वे व्हायचा, ज्या डिलिमिटेड कंडिशनच्या C1च्या इमारती त्यामुळे त्या अशा सर्वे व्हायचा, ते सर्वे करणारे त्यांना अगोदर अहवाल दिला जायचा वॉर्डातून, मग ती C1 डिलिमिटेड कंडिशनमध्ये आहे का नाही इमारत, त्याच्यासाठी व्हिजिट याने तर IITचे त्या ठिकाणी लोक येऊन ते त्या ठिकाणी सर्वे करून जायचे. म्हणून आम्ही आता माननीय सहाय्यक आयुक्तांना विचारलं, म्हटलं तुम्ही याच्या माध्यमातून काय या ठिकाणी केलेलं आहे, कळलं ना. आज मुंबई महानगरपालिकेच्या ज्या इमारती आहेत, अशा ज्या डिलिमिटेड कंडिशनमध्ये आहेत, ती आपली भूमिका आहे, ते आपण आपल्या पद्धतीने तुम्ही करा. पण म्हाडाच्या बाबतीमध्ये ज्या इमारती आहेत, ज्या सेल्स प्रॉपर्टी आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आपण काय भूमिका घेणार आहात, कळलं. कारण शेवटी इमारत काय कोसळली का काय झालं, कळलं ना, तर मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा तिथे राबते, अमुक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. पण काही अशा गोष्टी असतात त्याचे सगळे अधिकार म्हाडाकडे या ठिकाणी असतात. म्हणून आम्ही या ठिकाणी सूचना केली, तुम्ही म्हाडाला कळवा की बाबा ह्याच्या माध्यमातून काय करावं लागेल, ह्याच्या माध्यमातून नेमकं धोरण काय अवलंबावं लागेल, फास्टेस्ट धोरण, फास्ट ट्रॅकमध्ये काय करायला लागेल. नाही C1ची नोटीस म्हणजे ज्या तुम्ही चेक करा इमारती, बरोबर आहे, आणि ज्या म्हाडाच्या ज्या सेल्स प्रॉपर्टी आहेत त्याला आपण C1 दिलेली असेल, मग त्याची प्रक्रिया का थांबली गेली, कळलं ना. म्हणजे आता समजा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये थांबली असेल, C1 तर झालेली आहे, डिलिमिटेड कंडिशनमध्ये आहे, लोक त्या ठिकाणी राहतात, मग उद्या जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण घेणार, कळलं ना. ह्याच्यामध्ये नाहीतर तुम्ही ह्या गोष्टीसाठी कोणाचा तरी अभिप्राय घ्या, न्यायालयीन फास्ट ट्रॅकवर तुम्ही अभिप्राय घ्या आणि योग्य तो न्याय तिथे राहणाऱ्या रहिवाशांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे सेल्स प्रॉपर्टीमध्ये. ही भूमिका आम्ही या ठिकाणी स्पष्ट केली. किशोर पिछागा.